नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे यशस्वी उद्योजक कसं होता येईल. यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत यशस्वी उद्योजक, वैश्य सहकारी बँकेचे संचालक, SK हॉलिडे होमचे मालक. मला श्रीमंत व्हायचंय, मला मोठं व्हायचंय, मला यशस्वी व्हायचंय, यशाची गुरु केली या सर्व पुस्तकांचे लेखक आणि समाजसेवक डॉक्टर संतोष कामेरकर. स्वागत आहे तुमचं कार्यक्रमात. नमस्कार. तर त्यांना या सर्व सामाजिक कार्यासाठी डॉक्टरेट या पदवीनं सन्मानित करण्यात आलाय. शिवाय त्यांना माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते प्राईड ऑफ इंडिया पुरस्कार तसंच लंडनमध्ये सार्ड ऑफ ऑनर यासारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. तर तुम्हालाही यशस्वी उद्योजक व्हायचं असेल, यशाची गुरुकिल्ली काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्यासाठी आमचा नंबर आहे 02266843333. तर सर, जसं आम्ही म्हटलेलं आहे आणि तुम्ही म्हटलंय की यशस्वी उद्योजक होणं हे एवढं सोपं नाही, नाही म्हटलं तरी. कारण उद्योजक होणं हे एक बरेच मुलांचं, आजच्या तरुण पिढीचं एक स्वप्न असू शकतं की मला बाबा नोकरी नाही करायची आहे, 8 ते 5 जॉब नाही करायचंय, मला स्वतःचं काहीतरी सुरू करायचंय. हे स्वप्न घेऊन मुलं आज उराशी हे करत असतात, त्या दृष्टिकोनातून एज्युकेशन घेत असतात. परंतु उद्योजक होण्यासाठी खूप छोट्या छोट्या गोष्टींपासून खूप मोठ्या गोष्टींपर्यंत मार्गदर्शनाची गरज असते. तर त्यांना जर का आता या तरुण पिढीला उद्योजक व्हायचं आहे असं त्यांचं स्वप्न आहे, तर त्यांना तुम्ही सगळ्यात प्रथम मार्गदर्शन कसं? नक्की उद्योजक होता येतं. मी नेहमी सांगत असतो की उद्योजक घडवला जाऊ शकतो. बरोबर. आणि आज उद्योजक ही काळाची गरज पण आहे. कारण उद्योगधंदे आज बघत असाल तर महाराष्ट्रापुरतं बघायला गेला तर उद्योग मध्ये पडणं खूप लोकांना जमत नाहीये, की लोक उतरत नाही. असं म्हणतात की मी उद्योग करतो. तर उद्योगात मी नेहमी म्हणतो की उद्योगात पडण्यापेक्षा उद्योग करा, उद्योजक व्हा. त्यामुळे उद्योजक हे खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरा मुद्दा असा येतो उद्योजकाबद्दल सांगताना की उद्योजक हा काळाचे म्हणजे आज सोशल एंटरप्रेन्योरशिप असा विषय एक आहे की लोकांना काय पाहिजे हे तुम्ही बघा. जे लोकांना पाहिजे ते तुम्ही देऊ शकलात तर डेफिनेटली त्याचा फायदा चांगला प्रकारे समाजाला होतो. म्हणजे असं म्हटलं तर की तुम्ही शोधा, त्याचबरोबर तुम्हाला लोकांची काय गरज आहे, लोकांची काय मानसिकता आहे. जसं मी माझ्या उद्योगाबद्दल बोलताना मी अनेक उद्योग केले. अनेक उद्योग करताना मी प्रामुख्याने बघितलं की लोकांची गरज काय. जसं मी व्यक्तिमत्व विकासाबद्दल जे आहे आज लेक्चर देतो. पूर्वी माझा व्यवसाय होता, म्हणजे माझा व्यवसाय आज ऑलरेडी आहे. म्हणजे मी लोकांना व्यक्तिमत्व विकासात बोलायचं तर लोक मला विचारायचे तुमची पुस्तकं वगैरे आहेत का. मग मला कळलं की लोकांची ती गरज आहे आणि मग माझी पुस्तकं लिहायला गेली. आज माझी 10 पुस्तकं मी लिहिलेत. त्यात प्रामुख्याने मला श्रीमंत व्हायचंय, मला यशस्वी व्हायचे पुस्तकं प्रचंड गाजलेली आहेत. त्याच्यानंतर आज हे व्यास क्रिएशन प्रकाशित केले. हे आपल्या महाराष्ट्र शासनाच्या कडे पुरस्कारासाठी पाठवले गेले पुस्तक, मला यशस्वी व्हायचं हे पुस्तक. तर उद्योजकांबद्दल मी नेहमी सांगू इच्छितो की उद्योजकांनी प्रामुख्याने पहिलं समाजाबद्दल, समाजाची नीड काय हे बघितलं पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही लोकांना काय देऊ शकता हा जेव्हा तुम्ही बघता तर तुमचा नक्कीच उद्योग पुढे वाढत असतो. तर त्या दृष्टिकोनातून उद्योजकांनी प्रामुख्याने प्रयत्न केले गेले पाहिजेत की उद्योजक मला बनायच्या पहिले थिंकिंग महत्वाचं आहे. एक तर ती आपला सकारात्मक दृष्टिकोन खूप महत्वाचा असतो. तो दृष्टिकोन जर असेल उद्योगात उतरायचा तर तुम्ही उद्योजक होऊ शकत नाही. त्यामुळे नेहमी मी माझ्या कार्यशाळेत पण सांगतो तुमचा मनात एखादा विचार येणं गरजेचं आहे. म्हणून असं म्हटलं होतं की थॉट ऑफ फेल्युअर इज अ सीड ऑफ फेल्युअर, थॉट ऑफ सक्सेस इज द सीड ऑफ सक्सेस. त्यामुळे तुम्ही